नमस्कार मित्रांनो, शेतकरी आवाज या चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शेतकऱ्याचा मित्र असलेला सोलर कॅमेरा याच्याविषयी माहिती बघणार आहोत. तर हा एक कोप या कंपनीचा डबल लेन्सचा कॅमेरा वायरलेस याची आपण माहिती बघणार आहोत आणि कसा इन्स्टॉल करतात हे पाहणार आहोत. ही जी सोलर प्लेट आहे या प्लेटमुळे हा जो कॅमेरा आहे तो हा चार्ज होतोय. दिसायला आकर्षक आहे आणि कॅमेरा क्वालिटी देखील बेटर आहे. याच्याबरोबर आपल्याला एक ॲलन की आणि त्याच्याबरोबर एक 2 स्क्रू येतात फिट करण्यासाठी. तर या ठिकाणी आपल्याला जे सॉकेट दिसते ह्याच्यामध्ये आपल्याला जे सोलर प्लेट दिलेली आहे त्या सोलर प्लेटची वायर या ठिकाणी आपण लावू शकतो आणि त्याच्या साईडलाच एक ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे. या सॉकेटमध्ये आपण ही वायर आपण लावतो. आता पाहू शकतो तुम्ही चार्जिंग ऑन झालेली आहे आणि त्या साईडला जे लहान बटन आहे ऑन ऑफचे ते आपण ऑन करतोय. आणि हा कॅमेरा 4G सिमवर चालतोय. त्याच्यासाठी या कॅमेऱ्याच्या साईडला जागा केलेली आहे. हो, कॅमेरा ऑन झालेला आहे. या ठिकाणी सिम कार्ड आणि मेमरी कार्ड याच्यासाठी जागा केलेली आहे. पाहू शकता या ठिकाणी ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी मेमरी कार्ड आणि सिम कार्ड हे दोन्ही या ठिकाणी सॉकेट आहेत. ते आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी बसून घ्यायचे आहेत. वरच्या साईडला मेमरी कार्ड आणि खालच्या साईडला सिम कार्ड. सिम कार्ड 4G सपोर्ट आहे आणि मेमरी कार्ड आपण कमीत कमी 32 GB स्टोरेज असलेलं टाकायचं आहे, जेणेकरून 5 ते 10 दिवस तरी कमीत कमी डाटा राहिला पाहिजे. आता आपण कसं वापरायचं ते आपण या ॲपमधून पाहणार आहोत. आता आपला कॅमेरा ऑन आहे सध्या, तो कसा हँडल करायचा ते आपण ह्या ॲपमधून पाहणार आहोत. कोप या कंपनीचा ॲप आपण प्ले स्टोरवरून पहिल्यांदा घ्यायचा आहे. त्या ठिकाणी स्कॅन करून आपण लॉग इन व्हायचं आहे. पाहू शकता आपण हा जो पुढचा कॅमेरा आहे मुव्हेबल, हा आपण इथून 3 नंबरची जे हे आहे इमेज ते आपण या ठिकाणी कंट्रोल करतोय. झूमिंग देखील आपण या ठिकाणी करू शकतो आणि झूम आउट देखील या ठिकाणी आपण करू शकतो. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीचा आणि कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांचा फायद्याचा हा कॅमेरा आहे. हा आपण सहजासहजी आपल्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल किंवा ऑनलाईन देखील हा आपल्याला भेटून जाईल. आणि याचा बॅटरी बॅकअप देखील एकदम मस्त आहे आणि याच्यामध्ये HD आणि SD ही दोन्ही ऑप्शन आहेत, जेणेकरून आपला जो डाटा आहे तो डाटा जास्त संपणार नाही. धन्यवाद.